ओम गंगणपतये नमः. शिवपुराणाचा परिचय आज आपण आजच्या अध्यायामधून पाहणार आहे. व्यास म्हणाले, प्रयाग क्षेत्री ज्ञान यज्ञ करत्या ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली. त्यांच्या अंतःकरणातील लोकोद्धाराची तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले. त्यांनी भगवान शंकरांचे स्मरण केले आणि म्हणाले, साधुजन हो, तुम्ही खूप चांगली गोष्ट विचारली आहे. तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारा आहे. तुमच्या प्रेमळ आग्रहाखातर मी गुरुदेव व्यासांचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे. तुम्ही मला लोकोद्धारासाठी उपाय विचारलात, म्हणून मी तुमच्या सम्मुख श्री शिवपुराणाचे निरूपण करण्याचे ठरवले आहे. ही कथा वेदांताचे सार सर्वस्व आहे. श्रोता आणि वक्त्याच्या पापराशींना दग्ध करून त्यांचा उद्धार करणारी आहे. हे पावन शिवचरित्र कलिमलाचा नाश करून परमार्थ साधून देणारे आहे. मूढजनांचे इहपर कल्याण करणारे आहे. या पुराणात भगवान शंकरांच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे. हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना साध्य करून देणारे आहे. हे आपल्या पुण्यप्रभावाने स्वतःच वृद्धिंगत होत आहे. या सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलियुगातील पापासक्त जीवांना श्रेष्ठतम गती प्राप्त होईल. त्यांना युगोत्पन्न उत्पातांचा त्रास होणार नाही. त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन ते निर्भय होतील. त्यांच्या सर्व क्लेशांचे निवारण होऊन ते सुखी होतील. शिवपुराण वेदतुल्य आहे. भगवान शंकरांनी हे स्वमुखाने सांगितले आहे. या पुराणाच्या 12 संहिता आहे. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, सहस्रकोटी रुद्र संहिता, एकादश रुद्र संहिता, कैलाश संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, मातृसंहिता, वायवीय संहिता, धर्मसंहिता. ब्राह्मणांनो, या 12 संहिता अत्यंत पुण्यमयी आहेत. आता त्यांची श्लोक संख्या सांगतो. विद्येश्वर संहितेत 10,000 श्लोक आहेत. रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता आणि मातृसंहितेत प्रत्येकी 8,000 श्लोक आहेत. एकादश रुद्र संहितेत 13,000, कैलाश संहितेत 6,000, शतरुद्र संहितेत 3,000, कोटी रुद्र संहितेत 9,000, सहस्रकोटी रुद्र संहितेत 11,000, वायवीय संहितेत 4,000 तर धर्मसंहितेत एकूण 12,000 श्लोक आहेत. अशा प्रकारे मूळ शिवपुराणात 1,00,000 श्लोक आहेत. पण व्यासांनी याला 24,000 श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे. पुराणांच्या क्रमवारीत शिवपुराण 4थ्या स्थानावर आहे. या संक्षिप्त आवृत्तीत 7 संहिता आहेत. अतिप्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी श्लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता. सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण साहित्य फारच विस्तृत होते. कालांतराने द्वापरयुगात कृष्णद्वैपायन आदी महर्षींनी त्या पुराणाचे 18 भागात विभाजन केले, त्याला संक्षिप्त स्वरूप दिले. त्यामुळे ते महापुराण केवळ 4,00,000 श्लोकांमध्ये सीमित झाले. त्यामध्ये शिवपुराण 24,000 श्लोकांचे आहे. या पुराणात अनुक्रमे विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलाश संहिता आणि वायव्य संहिता अशा 7 संहिता आहे. हे निर्मळ शिवपुराण भगवान शंकरांनी प्रतिपादन केले असून याला संक्षिप्त रूपात संकलित करण्याचे संपूर्ण श्रेय शैव शिरोमणी भगवान व्यासांना जाते. हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे, त्रिविध तापांचे शमन करणारे, मनुष्यांच्या पापांचा नाश करून त्यांना उत्कृष्ट गती प्रदान करणारे आणि सत्पुरुषांवर उपकार करणारे आहे. या अतुलनीय पुराणात वेदांचे अद्वैत ज्ञान आणि निष्काम धर्माचे यथार्थ प्रतिपादन केलेले आहे. हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहांचे संकलन आहे. जीवाला शिवस्वरूप करणारे परमोच्च साधन आहे. समस्त पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे. यात परमात्म्याच्या स्वरूपाचे, त्याच्या अगाध लीला कर्तृत्वाचे वर्णन आहे. द्वेष,
मत्सररहित विद्वानांसाठी ही अनुभवण्याची वस्तू आहे. जो मनुष्य या अमृतमय पुराणाला आदराने श्रवण पठन करतो तो शिवकृपेला पात्र होऊन परमगती प्राप्त करतो. मंडळी, आज आपण या ठिकाणी एक अत्यंत अल्प असा शिवपुराणाचा परिचय करून घेतलेला आहे. उद्याच्या अध्यायामध्ये आपण शिवपुराण श्रवण, कीर्तन आणि मनन या साधनांचे श्रेष्ठत्व कसे आहे हे पाहणार आहोत. तर आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू. तोपर्यंत शुभम भवतु. श्री शिवार्पणमस्तु.